जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता तुम्ही ही मँगो मस्तानी कधी ट्राय केलेली आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की ट्राय करून सांगा. आणि उन्हाळ्यात मँगो संपायच्यात हे एकदा नक्की ट्राय करा. खूप एनर्जेटिक आणि खूप टेस्टी हे ज्यूस आहे, तर एकदा नक्की बनवा. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे 2 मँगो घेतलेले आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. मस्त थंडगार गरमीमध्ये ही शरीराला ओढ देणारं ड्रिंक आहे, त्यामुळे नक्की बनवा एकदा. तर अशा पद्धतीने मँगो बनवून घ्यायची आहे आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. तर मँगो स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. अतिशय सोप्या पद्धतीची आहे, झटपट तयार होते आणि कधीही आपण गेस्ट जरी आले तरी बनवू शकतो. तर मी ते अशा पद्धतीने कट करत आहे त्याला. आणि याच्यामध्ये आपल्याला फारसं काही जास्त सामानही लागत नाही, त्याच्यामुळे झटपट तयार होते आणि मुलांनाही खूप टेस्टी असं आपण घरी बनवून देऊ शकतो. त्यामुळे नक्की ट्राय करा. बघू शकता अशा पद्धतीने मँगो कट करून घ्यायचा. त्याचा जो सर्व पल्प आहे तो एका मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकायचा. आता हे जे आहे हे छोटं ग्राइंडरमध्ये टाकलं, असं जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता. मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर खूपच छान होते आणि याच्यामध्ये पण मस्त होते. तर मी अशा पद्धतीने सगळ्या त्या मँगोचा गर टाकून देत आहे. इथे मी 2 मँगो वापरले होते. दोन्ही मँगोचा पल्प त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. जर जास्त जणांसाठी बनवायचं असेल तर मँगो जास्त लागतील. सोबतच याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे छोट्या वाटीने. 2 मँगोसाठी मी छोट्या वाटीने 1 वाटी साखर आणि 1 चमचा जे आहे आपली बटरस्कॉच आईस्क्रीम टाकलेली आहे. आईस्क्रीम नक्की टाका, याने टेस्ट मस्त येते. आणि इथे मी 2 वाट्या दूध वापरलेलं आहे. 2 वाट्या दूध वापरायचं आहे आणि याला जर तुम्हाला समजा जर जास्त जणांसाठी बनवायचं असेल तर दूध, मँगो आणि या सगळ्याचं प्रमाण वाढवायचं आहे. तर याच्यामध्ये जे आहे ना, तर मध्यम आकाराचे 2 ग्लास भरतील एवढं मस्त मँगो मस्तानी तयार होते. तर याला जे आहे हलकासा असं फिरवून घ्यायचं. बघू शकता हे एकदम सोपं आहे करायला, म्हणून मी याच्यामध्ये बनवलं होतं आणि करायलाही छान आणि सगळं टेक्स्चर पण याने व्यवस्थित येतं. अशा पद्धतीने मी याला इथे बारीक करून घेत आहे. तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तरीही चालतं, तरीही तशीच टेस्ट येईल. मस्त बघू शकता काय मस्त घट्ट आपली ही मँगो मस्तानी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये अजून आपल्याला थोडंसं ॲड करायचं आहे. बघा हा ग्लास मोठा आहे, छोट्या ग्लासाने 2 ग्लास तयार होते. तर मँगोच्या काही छोटे छोटे काप अगोदर खाली टाकून घ्यायचे आहे. नंतर जी आपण मँगोचं ज्यूस बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे. अर्धा ग्लास टाकायचं आणि अर्धा ग्लास टाकल्यानंतर परत इथे आईस्क्रीम टाकायची. मी इथे बटरस्कॉच आईस्क्रीम वापरलेली आहे, तुम्ही कोणतेही वापरू शकता. थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे, काजू, बदाम, पिस्ता कट करून टाकायचे आहे आणि परत आपली मँगो मस्तानी परत टाकायची आहे. बघू शकता किती मस्त दिसत आहे. आता वरतून काय करायचं, परत आपल्याला याच्यामध्ये आईस्क्रीम टाकायची आहे. 3 वेळेस आपण आईस्क्रीम वापरलेली आहे, कारण खूप भारी टेस्ट येते यानेच. वरतून परत 1 चमचा मी इथे आईस्क्रीम वापरलेली आहे. खूप छान टेस्ट येते आणि शरीराला मस्त अशी थंडावा देते. वरतून मँगोचे छोटे छोटे काप टाकायचे आहे आणि ड्रायफ्रुट्स कट करून घ्यायचे आहे. काजू, बदाम, पिस्ता छोटे छोटे काप करून कट करून घेतलेले आहे, ते सुद्धा वरतून टाकायचे आहे. बघू शकता किती भन्नाट दिसत आहे. खायला तितकीच टेस्टी आणि मस्त झाली होती. थंडगार आपण ही सर्व करू शकतो. दूधसुद्धा थंड वापरायचं आहे. फ्रीजमधलं दूध वापरलं थंडगार तर अजून छान आहे आणि याला तुम्ही मस्त थंडगार सर्व करू शकता. इथे आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे. तुम्हाला ही मँगो मस्तानी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बघू शकता, मस्त मिक्स करा आणि आपली मँगो मस्तानी एन्जॉय करा. बाय.